अनेक रंगांचा रंगोत्सव म्हणजे होळी, धुळवड किंवा रंगपंचमी. महाराष्ट्रातील प्रत्येक भागात वेगवेगळ्या नावांनी साजरा होणारा हा सण फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वैद्य पंचमीपर्यंत साजरा केला जातो. खरं म्हणजे रंगांचा सण म्हणून होळीची एक वेगळी ओळख आहे. पण हिरवीगार वनराई, नद्या, खाड्या आणि सुंदर समुद्रकिनारे असलेल्या कोकणात हा सण साजरा करण्याची पद्धत थोडी हटके आहे. कारण कोकणात होळी हा सण शिमगा उत्सव म्हणून साजरा केला जातो. कारण कोकणवासियांसाठी शिमगा हा फक्त सण नाहीये, तर कोकणाची एक वेगळी ओळख आहे. पण शिमगा म्हणजे नक्की काय? शिमगा हे नाव कसं पडलं आणि हा उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो, हे सगळं जाणून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेत होळी या सणाला खूप महत्व आहे. पण कोकणात मात्र होळीच्या सणाला एक वेगळी परंपरा आहे. म्हणजे फाल्गुन पंचमीला होळीची सुरुवात होते आणि पौर्णिमेला रात्री उशिरा होळी पेटवली जाते. पण कोकणात शिमगा उत्सवाला स्वतःच्या खास परंपरा आणि विधी असतात. म्हणजेच शिमगा हा शब्द शिशिर अग्नी या संस्कृत शब्दावरून घेतला आहे, जो या सणातील अग्निविधीची संबंधित आहे. जो वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी, भरघोस पिकांसाठी आणि निसर्गाचे आभार मानण्यासाठी साजरा केला जातो. कारण शिमगा हा सण पौराणिक कथांशी जोडलेला आहे. विशेषतः होळी दहन या घटनेशी संबंधित आहे. म्हणजे जसे होळीचे दहन हे चांगल्याच्या वाईटावर विजय दर्शवणारे प्रतीक आहे, म्हणजे शिमगा हे जीवनाचे पुनरुज्जीवन, चांगल्याचा वाईटावर विजय आणि समाजातील एकजुटीचे प्रतीक आहे. विशेष करून कोकणात होळीला शिमगा म्हणण्यामागे रांगडा इतिहास आणि संस्कृती आहे. म्हणजेच शिमगा हा केवळ उत्सव नाही, तर कोकणी माणसाच्या अंगात भिनलेला एक सोहळा आहे. आता बघूया कोकणात शिमगा उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो. तर कोकणामध्ये एक गाव एक शिमगा अशी परंपरा आहे. या शिमगा उत्सवावेळी जवळजवळ 15 दिवस गावोगावी पालखींचा उत्सव साजरा करण्यात येतो आणि गावागावातून ढोल ताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते. पौर्णिमेनंतर 15 दिवस कोकणात हा शिमगा उत्सव साजरा केला जातो. यावेळी गावोगावच्या पालख्यांमधून देव स्वतः भक्तांच्या भेटीला घराघरात येतात अशी श्रद्धा आहे. यामुळे या काळात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो. याला भद्रेचा होम असं म्हणतात. यावेळी ग्रामदेवतेच्या मुख्य मंदिरापासून पहिला होम लावण्याचा मान असतो. यानंतर त्यातील निखारा किंवा राख घेऊन जातात आणि त्यावर गावामध्ये असणारी होळी पेटवतात. तर कोकणामध्ये म्हणजेच विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामधील चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे होल्टा होम प्रकार केला जातो. होळीच्या होमाच्या आदल्या दिवशी नैसर्गिक चंद्राच्या प्रकाशात मानकरी हा प्रकार खेळतात. त्यामुळे कोकण पट्ट्यात प्रसिद्ध असलेला हा पालखी उत्सव पाहण्यासाठी देश विदेशातून अनेक लोक येत असतात. एकूणच कोकणात शिमगा हा फक्त धार्मिक उत्सव नसून सामाजिक एकोपा आणि सामुदायिकतेला प्रोत्साहन देणारा उत्सव आहे. हा सण कोकणातील चाकरमानी लोकांना एकत्र आणतो, भूतकाळातील वाद विसरण्यासाठी आणि जीवनाचा आनंद साजरा करण्यासाठी प्रेरणाही देतो. तर कोकणातील शेतकरी समाजासाठी शिमगा म्हणजे निसर्गाचा सन्मान करण्याचा आणि भविष्यातील भरभराटीसाठी आशीर्वाद मागण्याचा मार्ग आहे. त्यामुळे कामानिमित्त मुंबई पुण्यात राहणारे कोकणातील चाकरमानी शिमग्यासाठी हमखास कोकणात जातात आणि आनंदाने शिमगा साजरा करतात. दरम्यान शिमगा या उत्सवाबद्दल तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्ट्याला सबस्क्राईब करा. तोपर्यंत महाराष्ट्र कट्टाच्या सगळ्या प्रेक्षकांना होळीच्या आणि शिमग्याच्या शुभेच्छा. धन्यवाद.